अकोल्यामध्ये 7 दिवस होती एक घटना पुढे आली. 3ऱ्या वर्गातल्या 6 मुलीवर एका शिक्षकाने केला अत्याचार. कितव्या वर्गातल्या? 3ऱ्या. ही आहे आमची वासना. कोलकात्याचं एखादं प्रकरण येते. 12 वर्षानंतर निर्भया झाली. 12 वर्षाआधी निर्भया झाली आणि परत 12 वर्षानंतर एखादी अभया घडते. महाराष्ट्रभर व्याख्यानं करते, कीर्तनं करते. पण या गेल्या महिन्यात इतक्या घटना वाढल्या की आईला सोबत यावं लागलं. इथं मोठ्या प्रमाणात नाभिक बांधव आहे. मीही नाभिक तुम्हाला अंतःकरणपूर्वक हात जोडून एक विनंती करतो. दाढी करण्याच्या वस्त्राला काय म्हणतात तुमच्याकडे? वस्त्राच म्हणतात ना. वस्त्रा द्या पोरींच्या हातात. आपलं काम म्हणजे साधं सुद्धा काम नाही, लोकांना सुंदर बनवण्याचं काम करतो आणि तितके सुंदर आपले विचार देखील आहे. 3-4 महिन्याआधी एका नाभिक पोरीवर देखील अत्याचार झाला होता. दीपाली त्या पोरीचं नाव होतं. केस जाळून टाकले, चेहऱ्यावर ब्लेडचे वार केले होते. अख्खा समाज रस्त्यावर उतरला होता. पण यावर एकच उपाय सांगतो, पोरींना वस्त्रात चालवायला शिकवा, पण तो दाढी करण्यासाठी नाही तर त्या नरधमांना कापण्यासाठी वस्त्रा शिकवा. अहो किती मर्यादा. आपण सातत्याने या स्त्रियांवर मर्यादा लावल्या. मला सांगा ना, त्या 3ऱ्या वर्गातल्या पोरींना कोणते कपडे घालायला शिकवायचे? जो म्हणतो की कपडे चुकीचे घातल्यानं अत्याचार वाढत आहे, त्याने एकदा माझ्या समोर या. सांगा मला, त्या 60 वर्षाच्या आजीनं कुठले बारीक कपडे घातले होते? त्या 60 वर्षाच्या आजीमध्ये तुम्हाला कुठली वासना दिसली? सांगा ना. त्या 6 महिन्याच्या मुलीनं कुठले घाणेरडे कपडे घातले होते? का जो आता कलकत्त्याला कांड झाला त्या मुलीनं कुठले आखूड कपडे घातले होते? सांगा ना. कोणाचं शरीर दिसत होतं? इतक्या घटना वाढत आहेत. मला सांगा. नाही, खूप छान आहे, 1500 रुपये आपल्याला महिना भेटणार आहे, हे सगळं मान्य आहे. पण ते 1500 रुपये नाही भेटले तरी चालेल. आता सुरक्षा भेटली पाहिजे. सुरक्षा महत्वाची आहे. आधी बाप भीत होते पोरींना जन्माला घालायला, कारण लग्नामध्ये हुंडा द्यावा लागतो. आता बापांची इच्छा होत नाही पोरींना जन्म द्यायचा, कारण तिच्यावर अत्याचार होईल म्हणून. घाबरतोय बाप पोरींना बाहेर पाठवायला. आणि काय करतोय आम्ही? अरे ज्या द्रौपदीवर अत्याचार झाला, तिचं वस्त्रहरण करण्यात आलं, जो देश स्त्रियांच्या अत्याचारावर महाभारत घडवतो, जो देश स्त्रियांच्या अत्याचारावर रामायण घडवतो, माझा राम रावणाचा वध करतो. कशासाठी? सीतेसाठी. आणि त्या देशात एखाद्या पोरीवर बलात्कार झाला, तुमच्या अंगामध्ये वासना निर्माण झाली म्हणून आम्ही मेणबत्त्या घेऊन फिरतो. कधी बनला माझा हा देश मेणबत्त्या घेऊन फिरणारा? आणि कधीपर्यंत तिलाच आम्ही मर्यादा शिकवायच्या? जास्त हसली तर फार हसली, फार बोलली तर फार बोलली. एका ठिकाणी तर मी असं ऐकलं, म्हणे हरिपाठात महिलांनी नाचू नये, का तर पुरुषांमध्ये वासना निर्माण होते. पटतंय का? मला सांगताना अभिमान वाटतो. दरवर्षी वारी होते, लाखो लोक येतात, सगळं उघड्यावर असते. एका ठिकाणी पुरुष आंघोळ करतो, एका ठिकाणी महिला आंघोळ करते, सगळं उघड्यावर होते. पण आमच्या वारीमध्ये अजून एकही बलात्कार झाला नाही. हे संस्कार सांगणारा माझा संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे वार करणारा वारकरी आहे. प्रस्थापित व्यवस्थेवर त्याला वार करता आला पाहिजे. मला कळतं कीर्तन आहे, कीर्तनामध्ये अभंगावरच बोलल्या गेलं पाहिजे. आणि मीही त्याच गुरु परंपरेतनं आली. अभंगाविरहित मला बोलता येत नाही आणि कमरेच्या खालचे विनोदही मला करता येत नाही. पण वास्तविक परिस्थितीवर बोलणं गरजेचं आहे, कारण मी मुलगी आहे आणि मला फिरावं लागतंय. या परिस्थितीचा सामना करावा लागतोय.
आता तरी आपण जागं झालं पाहिजे. आम्ही बंधनं कोणावर लावायची? मुलींना. अत्याचार होते म्हणून मुलींना जाऊ द्यायचं नाही का बाहेर? अहो, त्यांना शिकवा मर्यादा. त्यांना दिसली पाहिजे प्रत्येक बहिणीमध्ये मुक्ताई. त्यांना दिसली पाहिजे प्रत्येक बाईमध्ये आई. हे का शिकवलं नाही आम्ही कमी पडलो आणि त्याची शिक्षा आज मुलींना भोगावी लागत आहे. आम्ही कमी पडलो. आम्ही सातत्यानं मुलीला संस्कार देत आलो. आमची जनाबाई सांगत आहे, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. अरे, तू स्त्री जातीत जन्माला आली ना, तर उदास होण्याचं कारण नाही. डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, असं सांगणारी आमची परंपरा आहे. मर्यादा लावणारी परंपरा नाही. आणि कधीपर्यंत हिनच ऐकून घ्यायचं? कधीपर्यंत? सरकारला एकच विनंती आहे, तुम्हाला शिक्षा नाही देणं होत ना, महिलांच्या हवाली करा त्यांना. याच्या हातातल्या बांगड्या आहे ना, या काय आवाज करतील मग माहिती पडेल. बाप ढसा ढसा रडतोय. एक काका काल भेटले ट्रेन मध्ये, म्हणे ताई, मला पोरीला शाळेत पाठवू वाटत नाही. महिनाभरापासून अकोल्यात त्या बापानं शाळेत पाठवलं नाही पोरीला. म्हणे काऊन? म्हटलं काऊन? म्हणे ताई, पोरीवर जर बलात्कार झाला तर मी काय करन? माझ्या पोरींना समजत नाही म्हणे. आता आपण बघतोय का जिकडं तिकडं कराटे, मार्शल आर्ट, सेल्फ डिफेन्सचे क्लासेस लावले जातात. 3ऱ्या वर्गातल्या पोरीला कशी शिकवता तलवार चालवायला? सांगा ना. 6 महिन्याच्या पोरीवर बलात्कार होते, तिला कशी शिकवता तुम्ही तलवार चालवायला? कसा शिकवणार आहात हातात सुरा घ्यायला, चाकू घ्यायला? 6 महिन्याच्या पोरीला कळतं? त्याच्यात कपड्याचा दोष होता? एखादी बलात्काराची घटना कळते आणि खाली कमेंट येतात, चुकी मुलीचीच असेल. तिला आनंद वाटला का? आनंद वाटला तिला? चुकी मुलींची नाही, चुकी पुरुषांची नाही, चुकी विकृत मानसिकतेची आहे. आणि ही मानसिकता आता आपण बदलली पाहिजे आणि याकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक मुलीला सुरक्षा भेटली पाहिजे. बापाला पोरीला आता जन्माला घालताना आनंद वाटला पाहिजे, भय वाटायला नको. तुम्हालाही सांगते, पोरींना जर शाळेत पाठवत असाल ना, समजदार असतील ना, सुरीच द्या हातात. माझ्याही बॅगमध्ये मी जरी हाडकुडी दिसत असली तरी, आला का कापला. हसण्याचं खरी गोष्ट आहे हे. आणि जर कापल्यानंतर केस लागली तर हे भाऊ आहे ना, हे उभे केस लढाल ना कोर्टात, हे उभे आहेत. आला का हा एकच उपाय आहे. त्या व्हॉट्सअपवर एक लेख आला, त्यावर 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला दादा. ती पोरगी 60 वर्षाची झाली, म्हातारी झाली, तेव्हा तिच्या बलात्काराला शिक्षा झाली. 5 वर्षाची पोरगी असताना बलात्कार झाला आणि 60 वर्षाची झाल्यावर त्या बलात्काराला शिक्षा झाली. असं वागणं इथलं. आणि म्हणून आता आपल्याला सावध व्हावं लागेल. मुलींना शिकवत, एकदा पोरगी सुंदर नाही दिसली तरी चालेल. आणि सौंदर्य इतका श्रापच नाही. सुंदर लोकांना लोक जगू देत नाही. इथंच काय, सगळीकडे तीच परिस्थिती आहे. पोरगी सुंदर नाही दिसली तरी चालेल, पण या गोष्टी पोरींना शिकवा. पोरीचा रंग गोरा नसला तरी चालेल, पण पुढच्याला तिला साफ जबाब देता आला पाहिजे. प्रगती थांबायची नाही, प्रगती सातत्यानं करायची. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, अशी आमची शिकवण आहे. तिच्यावर बंधनं नाही लावायचे, आपल्या पोरांना शिकवायचं. पोरीला ज्या बरोबर आपण घडवतो ना, आपल्या पोरांना शिकवायचं. आणि आपली जात तर न्हाव्याची आहे. जगात जर इतकं मोठं काही घडत असेल ना, तर सुरुवात न्हाव्याच्या दुकानापासून होते. राजकारणाची सुरुवात कुठून होते? आपल्या दुकानापासून. चर्चा कुठं होते? तिथं होते. याची सुरुवात आपणच करायला पाहिजे. आपण आपल्या समाजात एक सुरुवात करू की पोरींना हातामध्ये वस्त्रच द्या. मी तर म्हणते डायरेक्ट दाढी शिकवा त्यांना.
त्यांनाही कळलं पाहिजे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. जशी हजामत बारीक करतो ना तसं तुलाही बारीक करील. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. करू हजामत बारीक. करू हजामत बारीक. हजामत बारीक. करू हजामत बारीक. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिक करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. वारिका मी वारिका करू हजामत बारीक. आपल्या पोरींना शिकवा वारीक आहे, नाद करायचं नाही, बारीक करून टाकन. असं सांगा पोरींना की वारीक आहे, नाद करायचा नाही, नाही तर बारीक करून टाकन. अशी शिकवण द्या. अशी ही वासना या सामान्य लोकांची. हे सामान्य आहे का, हे दलिंदर आहे शुद्ध भाषेत. अशी यांची वासना. आणि माझ्या तुकोबारायांची कशी वासना? पडिये देहभाव, देहभाव सांडून जावा आणि मी माझ्या परमात्म्याशी एकरूप व्हावं, अशी माझ्या तुकोबारायांची वासना. किती फरक आहे दोन वासनेमध्ये, किती फरक आहे, लय फरक आहे. ही वासना आपल्याला आता आत्मसात करायची आहे. ही शिकवण आता आपल्याला घ्यायची आहे. आणि एक वारकरी म्हणून, एक वारीक म्हणून आपल्या पोरींना या सगळ्या गोष्टी शिकवायचे, आपल्या पोरांना शिकवायचे. इतकं जरी तुम्ही घेतलं ना तर म्हणेल की माझं कीर्तन सफल झालं, बाकी काही नको. एवढं जरी झालं तर खूप झालं. आपण आपल्याला भेटलेल्या वेळेमध्ये फक्त एकच चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. किती